क्रोमोसोमल म्युटेशन पाहू आपण. आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम्स असतात. क्रोमोसोम्स म्हणजे काय तर DNA पॅकिंग असतं. लांब असा DNAचा एक मॉलिक्यूल असतो आणि त्या DNA वरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीन्स असतात. तर क्रोमोसोम्स म्हणजे हे DNAचं पॅकिंग असतं. तर त्या क्रोमोसोममध्ये म्युटेशन होतं. म्युटेशन होतं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये चेंज होतो. जे जीनमध्ये जे बेस पेअर्स असतात, नायट्रोजन बेस पेअर्स, तर बेस पेअर्समध्ये काही चेंज होतो. म्हणजे त्याचा सिक्वेन्स बदलतो. एखादा जीन त्याच्यामध्ये ॲड होतो किंवा एखादा जीन डिलीट होतो. 2 किंवा 4 जास्त जीन ॲड होतात किंवा 2 किंवा 4 जास्त जीन डिलीट होतात किंवा काहींचं स्ट्रक्चर बदलतं. दॅट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. म्युटेशन हे एकदम घडत असतं, सडन आणि डिस्कंटिन्युअस चेंज असतो हा. म्हणजे दॅट इज नॉट इन प्रोसेस किंवा तो नॉर्मल चेंज नसतो, ॲबनॉर्मल चेंज असतो, डिस्कंटिन्युअस चेंज असतो. स्पेसिफिक कॅरेक्टरचा जो आहे तर कॅरेक्टर चेंज होतं. तर तो चेंज लार्ज असू शकतो किंवा स्मॉल असू शकतो बॉडी पार्टमध्ये. म्युटेशन ही प्रोसेस आहे ज्याच्यामुळे हेरिटेबल व्हेरिएशन जिनोटाईपमध्ये येतं. म्हणजे क्रोमोसोम्सवरती जे जीन्स असतात त्या जीन्समध्ये ते व्हेरिएशन झालेलं असतं आणि ते व्हेरिएशन पुढच्या पिढीत पण जातं. दॅट इज अ हेरिटेबल. म्हणजे म्युटेशनमुळे जो झालेला बदल आहे तो पुढच्या पिढीत पण जाऊ शकतो. तर दॅट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. हे ह्युगो डी व्हेरिसने ही टर्म जी आहे, म्हणजे हा जो शब्द आहे पहिल्यांदा वापरला म्युटेशन व्हेरिसने. हा एक डच बॉटनिस्ट होता. 1901 मध्ये त्याने हा शब्द वापरला. ॲक्च्युअली ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स त्याने कंडक्ट केले होते आणि त्याच्यावरती प्राईम रोजवरती तो प्रयोग करत होता. ओनोथेरा लॅमार्कियाना हे ते प्लांट होतं, त्याला प्राईम रोज असं म्हणतात. त्या प्राईम रोजवरती हा ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स करत होता. तर त्याने असं ऑब्झर्व केलं की याच्यामध्ये लार्ज असे व्हेरिएशन्स झालेले आहेत आणि ते व्हेरिएशन्स पुढच्या पिढीत पण दिसत आहेत. म्हणजे अनुवंशिक आहे, हेरिटेबल आहे. तर त्याने त्याला म्युटेशन असं नाव दिलं. आणि ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्याच्यावरती असे जे व्हेरिएशन्स दिसत होते त्या ऑर्गॅनिझम्सला त्याने म्युटंट असं नाव दिलं. हे जे म्युटेशन्स आहेत त्यांच्यामध्ये झालेले आहेत म्हणून त्यांना म्युटंट असं म्हणताय. म्युटेशन हे लार्ज आहेत किंवा कॉन्स्पिक्युअस आहे त्याला मॅक्रो म्युटेशन्स असं म्हणतात. आणि जे एकदम स्मॉल आहेत किंवा इनकॉन्स्पिक्युअस आहे त्यांना मायक्रो म्युटेशन असं म्हणतात. ज्यावेळेस ही टर्म आली म्युटेशन तर डार्विनने अशा व्हेरिएशन्सला स्पोर्ट्स म्हटलं होतं किंवा साल्टेशन्स असं म्हटलं होतं. आणि बटेसनने त्यांना डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन असं म्हटलं होतं. पण आजकाल म्युटेशन हाच शब्द वापरला जातो. जेनेटिक मेकॅनिझममध्ये लार्ज किंवा स्मॉल झालेला चेंज असतो ऑर्गॅनिझमच्या, त्याला म्हणतात म्युटेशन. हा जो चेंज आहे तो मेंडेलियन लाईनपेक्षा वेगळा असतो किंवा रिकॉम्बिनेशन जे होतं जीन्सचं त्यापेक्षा वेगळा चेंज असतो हा. म्युटेशन हा सोमॅटिक सेलमध्ये पण असतो आणि जर्मिनल सेलमध्ये पण असू शकतो. सोमॅटिक म्युटेशन जे आहेत ते फक्त ॲक्वायर्ड म्युटेशन्स असतात आणि त्याचा काही असा सिग्निफिकन्स नसतो. इव्हॉल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये त्याचा काहीही सिग्निफिकन्स नसतो. जे सोमॅटिक सेलमध्ये म्युटेशन होतं त्याचा काहीच उत्क्रांतीमध्ये काही त्याचा इम्पॉर्टन्स नसतो. पण जर्मिनल सेलमध्ये जे म्युटेशन्स होतात ते अनुवंशिक असतात आणि त्यांना इव्हॉल्युशनरी सिग्निफिकन्स असतो. हे जे म्युटेशन्स आहेत हे फ्रिक्वेंटली येतात नेचरमध्ये आणि बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्समध्ये हे म्युटेशन्स रिपोर्टिंग केलेले आहेत.
ड्रॉसोफिलोमध्ये आहे, माईसमध्ये आहे, दुसऱ्या रोडंट्समध्ये आहे. रोडंट म्हणजे कुरतडणारे प्राणी. नंतर रॅटमध्ये आहे, रॅबिट्समध्ये आहे, गिनिया पिगमध्ये आहे आणि मॅनमध्ये पण असतात. ड्रॉसोफिलामध्ये जे म्युटेशन होते त्यामुळे व्हाईट किंवा पिंक आय आले, ब्लॅक किंवा येलो बॉडी कलर आले, नंतर व्हेस्टिजियल विंग्स झाले म्हणजे अपूर्ण वाढ झालेले पंख म्हणजे व्हेस्टिजियल विंग्स. तर ह्या रोडंट्समध्ये म्युटेशन जे आहेत ते ब्लॅक आणि व्हाईट किंवा ब्राऊन त्यांच्या शरीराचा केसांचा रंग येतो. मॅनमध्ये हे जे म्युटेशन्स आहेत ज्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स कशामध्ये येतात तर हेअर कलरमध्ये येतो, नंतर आय कलरमध्ये येतो, स्किनच्या पिगमेंटेशनमध्ये येतो. बरेचसे सोमॅटिक माल फॉर्मेशन्स त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये जेनेटिकल डिसीजेस असतात ह्युमन बिईंगमध्ये. याला हिमोफिलिया असं म्हणतात किंवा कलर ब्लाइंडनेस असं म्हणतात, फिनिलकिटोन्युरिया असं म्हणतात. दुसऱ्या एक्झाम्पलपेक्षा या म्युटेशनमध्ये जे ह्युमन बिईंगचं हे असं दिसून येतं. क्रोमोसोमल म्युटेशन्स जे आहेत त्यांनी ग्रेट सिग्निफिकन्स त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. अप्लाइड बायोलॉजीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये आपण जर बघितलं किंवा हॉर्टिकल्चरमध्ये जर बघितलं तर बराचसा सिग्निफिकन्स दिसतो. ॲनिमल हजबंडरी आणि मेडिसिनमध्ये पण याचा सिग्निफिकन्स दिसतो. क्रोमोसोमल म्युटेशन्स हे इनहेरिटेड आहे. ते क्रोमोसोमल म्युटेशन्स कसे असतात ते बघा. तर पहिल्यांदा स्ट्रक्चरल चेंजेस होतात क्रोमोसोम्समध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. तर स्ट्रक्चरल चेंजेस कसे होतात तर चेंज इन नंबर ऑफ जीन्स, जीनचा नंबर बदलतो. त्यामध्ये दोन प्रकार पडतात. पहिलं एक तर लॉस होतो किंवा डिलिशन होतं जीनचं. दुसऱ्या पार्टमध्ये ॲडिशन होतं किंवा डुप्लिकेशन होतं जीनचं. सेकंड टाईपमध्ये जीनची अरेंजमेंट चेंज होते. तर याच्यामध्ये रोटेशन होतं ग्रुप जीन्समध्ये. 180 डिग्री सेल्सिअस 180 डिग्रीचं रोटेशन होतं एका क्रोमोसोमवर, किंवा त्याला इन्व्हर्शन असं पण म्हणतात. आणि बी म्हणजे एक्सचेंज होतं पार्ट्सचं. क्रोमोसोममध्ये जे पार्ट असतात त्याचं एक्सचेंज होतं. त्याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन होतं. नाव चेंजेस इन नंबर ऑफ क्रोमोसोम्स, हा बी पार्ट. याच्यामध्ये लॉस होतो किंवा गेन होतो क्रोमोसोमच्या पार्टचा, याला म्हणतात ॲन्युप्लॉइडी. आणि दुसरा पार्ट जो आहे तो लॉस किंवा गेन ऑफ द होल क्रोमोसोम, पूर्ण क्रोमोसोमच लॉस होतो किंवा पूर्ण क्रोमोसोमच येतो, त्याला म्हणतात यूप्लॉइडी. नाव स्ट्रक्चरल चेंजेस इन क्रोमोसोम्स हे कसं होतं ते पाहू आपण. तर हे एक तर डिलिशन होतं म्हणजे त्याच्यामध्ये लॉस होतो किंवा डिफिशियन्सी येते. तर याच्यामध्ये जो ब्रोकन पार्ट असतो क्रोमोसोमचा तो लॉस झालेला असतो. याच्यामध्ये डुप्लिकेशन किंवा ॲडिशन पण असू शकतं. तर क्रोमोसोमचा पार्ट ॲड होतो, त्याच्यामध्ये इन्व्हर्शन येतं. ब्रोकन सेगमेंट जे ते परत अटॅच होतं ओरिजिनल क्रोमोसोम्सला, किंवा रिव्हर्स ऑर्डरमध्ये ते असू शकतं. ट्रान्सलोकेशन असू शकतं. ब्रोकन सेगमेंट जे ते दुसऱ्या कुठल्या तरी भागावरती चिकटलेलं असतं, नॉन होमोलॉगस क्रोमोसोम्समध्ये ते दिसतं. तर याच्यामुळे न्यू लिंकेजेस तयार होतात, लिंकेज रिलेशन नवीन तयार होतात याच्यामुळे. स्ट्रक्चरल चेंजेस या फिगरमध्ये दाखवले बघा. ओरिजिनल क्रोमोसोम हा असा होता, तर याच्यामध्ये हा जी जो आहे तो डिलीट होऊन गेला. मग हा म्युटंट क्रोमोसोम आहे, याच्यामध्ये जी नाहीच आहे की नाही. दुसरं हा ओरिजिनल क्रोमोसोम आहे, याच्यामध्ये दुसऱ्या क्रोमोसोम मधून एफ आला, एफचं याच्यामध्ये डुप्लिकेशन झालं.
हा म्युटंट क्रोमोसोम आहे. नाव याच्यामध्ये GFEDC हा पूर्ण लिंकेज आली, ते उलटवून गेलं, इन्व्हर्शन झालं. हा म्युटंट क्रोमोसोम आहे, हे ॲडिशन झालं, हा ओरिजिनल आहे. सो अशा रीतीने म्युटेशन्स जे आहेत ते दाखवलेले आहेत, है ना. दुसरा पार्ट जो आहे तो डिलिशन किंवा डिफिशियन्सी. याच्यामध्ये ब्रेकेज होतं किंवा क्रोमोसोमच्या पार्टचा लॉस होतो, म्हणजे क्रोमोसोमची जे पोझिशन आहे त्याचा लॉस होतो, त्याचा पार्ट जो आहे तो गायब होऊन जातो. दॅट इज कॉल्ड ॲज डिलिशन. हे जे क्रोमोसोम्स आहे तर ते रिव्हर्ट नाही होऊ शकत, नॉर्मल कंडिशनला येऊ नाही शकत. गॅमिट जर समजा असतील, सेलपासून जर ग्रॅमिट झाले तर त्याच्यामध्ये डिलिटेड क्रोमोसोम पण असतो. हे जे डिलिशन आहे हे दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतं. ह्युमन बेबीजमध्ये त्याच्यामध्ये मिसिंग असतो पोर्शन, शॉर्ट आर्म असतो याच्यामध्ये, क्रोमोसोम नंबर 5. ज्याच्यामध्ये ऑटोसोम्स असतात, डिस्टिंक्टिव्ह कॅट लाईक क्राय दिसतो त्याच्यामध्ये, म्हणून फ्रेंच नेम त्याला दिलं आहे क्रायडू चॅट. हे डिलिशनमुळे हा सिंड्रोम होतो. सिंड्रोम म्हणजे असा रोग जो जेनेटिक म्युटेशनमुळे झालेला असतो. जेनेटिक म्युटेशनमुळे झालेला रोग त्याला म्हणतात सिंड्रोम. आलं लक्षात. हे ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला ते सिंड्रोम हे काय हे काही समजत नव्हतं. तर मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो आणि डॉक्टरांना विचारलं होतं की बुवा सिंड्रोम म्हणजे काय. तर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जेनेटिक व्हेरिएशनमुळे जो रोग होतो त्या रोगाला म्हणतात सिंड्रोम. आलं लक्षात. सो असा जो पर्सन आहे ज्याला क्रायडू चॅट सिंड्रोम झालेला आहे तो मेंटली रिटार्डेड असतो. IQ त्याचा 20 पेक्षा खाली असतो. नंतर त्याचं लॅरिंग्स जे आहेत ते बरोबर काम करत नाही. त्याचा असा मून फेस असतो, चंद्रासारखा, किंवा सॅडल नोज असतं त्याचं. मायक्रोग्नॅथिया जे आहे त्याचे स्मॉल असतात, स्मॉल मॅन्डिबल्स. नंतर इयरचा जो लो सेट आहे त्याच्यामध्ये बरोबर आकार नसतो त्याचा. मायक्रोसेफॅलिक पण त्याची वेगळीच असते, फॉर्मेशन त्याचं बरोबर नसतं, म्हणजे माल फॉर्मड, त्याचा आकार बरोबर नसतो, किंवा त्याच्यामध्ये स्मॉल हेड असतं. नाव डुप्लिकेशन. तर याच्यामध्ये पार्ट ऑफ क्रोमोसोम्स जे आहेत ते एक्सेस असतात, डबल झालेले असतात, ॲडिशनमुळे डबल झालेले असतात. तर डुप्लिकेशनमुळे काही जीन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात सेलमध्ये, किंवा 2 डोसेस झालेले असतात. डुप्लिकेशनमुळे तिथे अनइक्वल क्रॉसिंग ओव्हर असतं, त्यामुळे डिलिशन होतं किंवा रिडुप्लिकेशन होतं. तर याच्यामध्ये डिस्टिंक्ट फेनोटाईप येतो ह्युमन बिईंगमध्ये, किंवा अनइक्वल क्रॉसिंग ओव्हर होतो होमोलॉगस क्रोमोसोम्समध्ये. तर याच्यावरती सिग्मा असतो किंवा बीटा जीन्स असतात, किंवा सिग्मा आणि बीटा दोघंही असतात अडल्ट हिमोग्लोबिनमध्ये. तर यामुळे डिलिशन किंवा डुप्लिकेशन होतं या जीन्सचं. डिलिशनमुळे ॲनिमिया होतो, म्हणजे थॅलेसेमिया. नंतर बार आय जे ड्रॉसोफिलामध्ये दिसतं ते पण डुप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे. बार आय हे म्युटेशन आहे ड्रॉसोफिलामध्ये. ड्रॉसोफिला म्हणजे फ्रूट फ्लाय. तर याच्यामध्ये आयचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये नॅरोवर किंवा ऑब्लॉंग असा बार दिसतो आयमध्ये, बार शेप्ड आय दिसतो. त्याच्यामध्ये फॅसेट फार कमी असतात. नाव इन्व्हर्शन. याच्यामध्ये रोटेशन होतं. काही जो क्रोमोसोमचा पार्ट असतो त्याचा रोटेशन होतं. पूर्ण सेट जो आहे जीन्सचा तो रोटेट होतो आणि 180 डिग्रीमध्ये तो रोटेट होतो. ओन ॲक्सिसवरती 180 डिग्री रोटेट होतो. तर याच्यामध्ये ब्रेकेज असतं किंवा रियुनियन होतं. नेट रिझल्ट जो आहे इन्व्हर्शनचा
तर याच्यामध्ये गेनही होत नाही किंवा लॉसही होत नाही, फक्त सिक्वेन्स चेंज होतो, जीन्सचा सिक्वेन्स चेंज होतो, जेनेटिक मटेरियलचा रिअरेंजमेंट होते जीन्सच्या सिक्वेन्सची. याला म्हणता इन्व्हर्शन, म्हणजे उलट होतं फक्त. तर पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन आपण त्याला म्हणतो. हे जो सेंट्रोमियर आहे हा आउटसाइड असतो, सेगमेंटच्या आउटसाइड लोकेटेड असतो. आणि पॅरासेंट्रिक इन्व्हर्शन जे असतं त्याच्यामध्ये सेंट्रोमियर जो आहे तो इन्व्हर्शन मध्ये इन्क्लूड झालेला नसतो. व्हिजिबल फेनोटायपिक चेंजेस काही दिसत नाही याच्यामध्ये ऑर्गॅनिझम मध्ये, पण सिनॉप्सिस मध्ये जर आपण बघितलं सबसिक्वेंट जनरेशन मध्ये तर सायटोलॉजिकल फिगर्स ज्या आहेत त्या ॲबनॉर्मल झालेल्या असतात. इन्व्हर्शनमुळे सायटोलॉजिकल फिगर्स मात्र ॲबनॉर्मल होतात. इव्होल्युशनमध्ये याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे इन्व्हर्शनचा. इन्व्हर्शन टाईप ऑफ म्युटेशनचा उत्क्रांतीमध्ये खूप चांगला रोल आहे. नाव ट्रान्सलोकेशन, तर याच्यामध्ये शिफ्टिंग होतं किंवा ट्रान्सफर होतं क्रोमोसोमच्या पार्ट्स. याच्यामध्ये सेट ऑफ जीन्स जे ते नॉन होमोलॉगस असतात आणि याला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. त्यामध्ये ॲडिशन किंवा डिलिशन होत नाही जीन्सचं, पण क्रोमोसोमच्या अरेंजमेंटचा चेंज होतो, सिक्वेन्स आणि पोझिशन पण चेंज होते. अशी जी ॲक्टिव्हिटी घडते नॉन होमोलॉगस क्रोमोसोम्समध्ये त्यामुळे नवीन लिंकेज तयार होते, लिंकेज रिलेशनशिप पूर्ण नवीन होते आणि नवीन स्पेसिस तयार होतात. हे जे ट्रान्सलोकेशन आहे त्याच्यामुळे ड्रास्टिक चेंज होतो क्रोमोसोमच्या साईजमध्ये आणि त्याच्या सेंट्रोमिजरच्या पोझिशनमध्ये सुद्धा चेंज होतो. दुसरे जे क्रॉप प्लांट्स असतात त्याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन्स असतात, आर्टिफिशियली इंड्युस्ड झालेले असतात ट्रान्सलोकेशन्स. तर त्याच्यामध्ये एक्सरे पण आहेत. तर मेनी ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये, ह्युमन्स पण आहेत त्याच्यामध्ये, ड्रॉसोफोला आणि दुसरे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सलोकेशन होतं. तर त्याच्यामध्ये एक्सरेज असतात, एक्सरेमुळे ट्रान्सलोकेशन होतं. ह्युमन्समध्ये ह्युमनचे जे काही पेशंट आहेत त्यांच्यामध्ये क्रॉनिक मायलोसायटिक ल्युकेमिया असतो. तर क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीचं हे एकदम चांगलं उदाहरण आहे. क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे क्रोमोसोम नॉर्मल नाही आहे, ते वेगळेच आहे, त्याला म्हणतात ॲबनॉर्मॅलिटी. बोन मॅरोमध्ये सेल ज्या आहेत त्या डिराइव्ड झालेल्या असतात, शॉर्ट क्रोमोसोममुळे ते आलेले असतात. तर याला फिलाडेल्फिया क्रोमोसोम असं म्हणतात, PH1 क्रोमोसोम. जो डिस्टल पार्ट लॉस झालेला असतो लॉंग आर्म क्रोमोसोमचा, क्रोमोसोम नंबर 22चा लॉंग आर्म लॉस झालेला असतो. तर हे जे ट्रान्सलोकेशन आहे ते इव्होल्युशनमध्ये याचा चांगला रोल असतो, हे आपण पाहिलंय मागे. डबल आलंय हे वाक्य, ट्रान्सलोकेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन इव्होल्युशन. हे वाक्य डबल आलंय, आधी पण एकदा गेलं. नाव चेंजेस इन नंबर ऑफ क्रोमोसोम्स. क्रोमोसोम्सचे नंबर चेंज होतात. पूर्ण नंबर जर 23 असेल तर 25 होऊन जातो असा. प्रत्येकी स्पेसिस आहे तर त्याला कॅरेक्टरिस्टिक नंबर असतो क्रोमोसोमचा. न्यूक्लियायमध्ये जे गॅमिट्स असतात, सोमॅटिक सेलमध्ये जे क्रोमोसोम्स असतात तो त्या क्रोमोसोमचा स्पेसिफिक नंबर असतो. गॅमेटिक क्रोमोसोम नंबरमध्ये बेसिक सेट ऑफ क्रोमोसोम आहे त्याला जीनोम असं म्हणतात. गॅमेटिक सेल जी आहे त्याच्यामध्ये सिंगल जीनोम असतो आणि त्याला हॅप्लॉइड असं म्हणतात. हॅप्लॉइड गॅमिट्स जे हे दोन्ही सेक्सेसमध्ये दिसतात, मेलमध्ये पण असतात, फिमेलमध्ये पण असतात. आणि मग ज्यावेळेस फर्टिलायझेशनमध्ये त्यांचं युनियन होतं तर डिप्लॉइड झायगोट तयार होतं. याच्यामध्ये दोन गॅमिट जे ते एकत्र येतात तर याला झायगोट असं म्हणतात. मग झायगोटमध्ये एम्ब्रायोलॉजिकल डेव्हलपमेंट होते आणि मग अडल्ट तयार होतं, अडल्ट ॲनिमल तयार होतं. त्याला ज्यावेळेस सेक्शुअल मॅच्युरिटी येते त्यावेळेस परत त्या सेक्स सेलमध्ये हॅप्लॉइड गॅमिट्स तयार होतात
अशा रीतीने अल्टरनेशन ऑफ जनरेशन चालू असतं. हॅप्लॉइड पासून डिप्लॉइड होतो ॲनिमल तयार, डिप्लॉइड ॲनिमल पासून हॅप्लॉइड गॅमिट्स तयार होतात, त्या हॅप्लॉइड गॅमिट्स पासून डिप्लॉइड ॲनिमल तयार होतो असं. ओके. तर बऱ्याचशा स्पेसीजमध्ये हे कंटिन्यू असतं. याची जी साईज आहे हॅप्लॉइडची ही वेगळी असते, किंवा डिप्लॉइड जीनोम नंबर जो आहे तो वेगळा असतो क्रोमोसोम मध्ये. तर याच्यामध्ये सेल जी आहे ती कॉन्स्टंट राहत नाही, तर व्हेरियसली अल्टर त्याच्यामध्ये येतं. तर याच्यामध्ये फॉल्टी सेल डिव्हिजन आहे किंवा नॉन डिसजंक्शन आहे. हे जे व्हेरिएशन आहे नंबर ऑफ सेट्स मध्ये, तर हे वेगळं आहे. क्रोमोसोम्स याच्यामध्ये कॉमनली याला प्लॉइडी असं म्हणतात. तर दोन प्रकारचे टाइप्स असतात याच्यामध्ये, युप्लॉइडी आणि अनुप्लॉइडी. तर पहिलं आहे युप्लॉइडी. यू म्हणजे इव्हन किंवा ट्रू, आणि प्लॉइडी म्हणजे युनिट्स किंवा सेट्स. तर हे युप्लॉइडी आपण पाहू. नंबर ऑफ क्रोमोसोम्स चेंज होतो, तर कसा चेंज होतो ते पाहू. ही जी टर्म आहे तर पूर्ण सेट ऑफ क्रोमोसोम्स याच्यामध्ये असतात. आणि युप्लॉइडी जी आहे तर हे असे ऑर्गॅनिझम्स आहे याच्यामध्ये बॅलन्स्ड सेट किंवा सेटचा जो क्रोमोसोम आहे त्याचा जो नंबर आहे तर त्याचे फॉलोइंग टाइप्स असतात. पहिलं न्यूमरिकल ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे याला प्लॉइडी असं म्हणतात. तर याच्यामध्ये पहिली आहे युप्लॉइडी असते, दुसरी अनुप्लॉइडी असते. युप्लॉइडीमध्ये मोनोप्लॉइडी असते, डिप्लॉइडी असते, पॉलिप्लॉइडी असते. मोनोप्लॉइडीमध्ये फक्त एन क्रोमोसोम असतो, याच्यात 2n क्रोमोसोम असतो, याच्यामध्ये 3n 4n 5n 6n क्रोमोसोम्स असतात. अनुप्लॉइडीमध्ये हायपोप्लॉइडी असते आणि हायपरप्लॉइडी असते. म्हणजे जेवढ्या क्रोमोसोमचा सेट पाहिजे त्यापेक्षा जर कमी असेल तर ते हायपोप्लॉइडी, त्यापेक्षा जास्त असेल तर हायपरप्लॉइडी. तर याच्यामध्ये मोनोसोमी येते, नलिसोमी येते, ट्रायसोमी येते आणि टेट्रासोमी येते. हायपरप्लॉइडीमध्ये ट्रायसोमी आणि टेट्रासोमी, आणि हायपोप्लॉइडीमध्ये मोनोसोमी आणि नलिसोमी. मोनोसोमी जी आहे ते 2n-1 असतं, नलिसोमीमध्ये 2n-2 असतो, हायपरप्लॉइडीमध्ये ट्रायसोमीमध्ये 2n-1 असतं आणि टेट्रासोमीमध्ये 2n-2 असतो. दॅट इज प्लस आहे इथे ॲक्च्युली 2n+2 आहे आणि 2n+1 आहे. ट्रायसोमीमध्ये 2n+1 आहे. हे चुकीचं प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये, फालतू पुस्तकं आहे सगळे. तर ट्रायसोमीमध्ये 2n+1 पाहिजे तर ते 3 होतात आणि टेट्रासोमीमध्ये 2n+2 पाहिजे. याच्यामध्ये इथे मायनसच केलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे झाले न्यूमरिकल ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे नंबर मध्ये चेंज आहे, दॅट इज कॉल्ड न्यूमरिकल ॲबनॉर्मॅलिटी. मोनोप्लॉइडी कोणाला म्हणायचं, तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये 1 सेट ऑफ क्रोमोसोम असतो किंवा सिंगल जिनोम असतो न्यूक्लियामध्ये, त्याच्या बॉडी सेलमध्ये एकच सेट असतो फक्त. नाव मोनोप्लॉइड प्लांट्स जे ते ऑफन स्टराईल असतात किंवा वीक असतात. याचं एक्झाम्पल आहे काही अल्गी, फंगाय, ब्रायोफाइट्स असं. आणि सोरघम मध्ये हे दिसून येतं, ट्रायटिकम मध्ये दिसतं, धतुरामध्ये दिसतं,
याच्यामध्ये मोनोप्लायडी दिसून येते. हायमेनोप्टेरन इन्सेक्ट जे आहेत ते वास्प आणि बीज जे आहेत तर ते फर्टाईल वन्स असतात. याच्यामध्ये फक्त वन सेट ऑफ क्रोमोसोम म्हणजे सिंगल जीनोम असतो. मोनोप्लाइड प्लांट्स जे आहेत ते स्टराईल असतात किंवा वीक असतात. काही अल्गी, फंगाय, ब्रायोफाइट्स हे त्याचं उदाहरण आहे. सोरगम, ट्रायटिकम, धतुरा हे त्याचं एक्झाम्पल आहे मोनोप्लाइड प्लांट्स. आणि हायमेनोप्टेरन इन्सेक्ट पण असतात, वास्प, बीज, पण ते फर्टाईल असतात. नाव डिप्लॉयडी हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे नॉर्मल असतात. 2 सेट ऑफ क्रोमोसोम असतो याच्यामध्ये. मोस्ट प्लांट जे ते डिप्लॉइड असतात. ॲनिमल हे नॉर्मल फंक्शनिंग असतं, त्यांचं फर्टाईल असतात. नाव ट्रिप्लॉयडी हे जे ऑर्गॅनिझम्स आहे यांना 3 सेट असतात क्रोमोसोम्स. 3N न्यूक्लियामध्ये 3N असतात क्रोमोसोम्स त्यांच्या बॉडी सेलमध्ये. तर ट्रिप्लॉइड जे आहे ते मोनोप्लॉइड गॅमिटच्या युनियन पासून होऊ शकतं. N मोनोप्लॉइड गॅमिट हे डिप्लॉइड गॅमिट बरोबर युनियन होतं. Nचं N+2N हे ट्रिप्लॉइड झालं. त्यामुळे जेनेटिकली अनबॅलन्स्ड गॅमिट्स तयार होतात, ट्रिप्लॉइड्स तयार होतात. हे स्टराईल असतात. काही बर्ड्समध्ये हे दिसतं, रेप्टाईल्समध्ये दिसतं, मॅनमध्ये पण असतं आणि दुसऱ्या व्हर्टेब्रेट्समध्ये पण असतं. नाव टेट्रॅप्लॉयडी हे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये 4 सेट आहे क्रोमोसोम्स, 4N. हे सोमॅटिक डबलिंगमुळे होतं क्रोमोसोम नंबरचे. हे जे डबलिंग आहे हे आयदर स्पॉन्टेनियस असतं किंवा इंड्युस्ड असतं. हाय फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये दिसते. एक्सपोजर केमिकलला जर झालं तर सुद्धा असं होऊ शकतं. याचं एक्झाम्पल आहे कोल्चिसिन्स किंवा ॲसिनाथोन किंवा व्हेराट्रीन या केमिकलच्या एक्सपोजरमुळे पण होऊ शकतं. किंवा हीट एक्सपोजर, कोल्ड एक्सपोजर, व्हीटमध्ये, जेरिसॅन्थमममध्ये, सोलॅनममध्ये, मॅनमध्ये, सॅलॅमेंटरमध्ये टेट्राप्लॉयडी दिसून येते. म्हणजे 2Nचं युनियन झालेलं असतं, 2 इंच. ती 4N न्यूक्लियस दिसतात, 4N क्रोमोसोम्स दिसतात न्यूक्लियसमध्ये. ओके. नाव पॉलीप्लायडी हे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये 2 सेटपेक्षा जास्त क्रोमोसोम नंबर असतो म्हणून त्याला पॉलीप्लॉयडी असं म्हटलंय. प्लॉयडी म्हणजे लेव्हल. टेट्राप्लॉयडीपेक्षा मोठे असतात नंबर म्हणून नॅचरल पॉप्युलेशनमध्ये हे दिसतात. बरेचसे इम्पॉर्टंट क्रॉप्स किंवा ऑर्नामेंटल फ्लॉवर्स यांच्यामध्ये पॉलीप्लॉयडी असते. व्हीट हेक्झाप्लॉइड असतं 6N. स्ट्रॉबेरीजमध्ये ऑक्टाप्लॉइड असतं 8N. कमर्शियल फ्रूट्स किंवा ऑर्नामेंटल प्लांट्स यांच्यामध्ये पण पॉलीप्लॉयडी दिसते. ही पॉलीप्लॉयडी 2 प्रकारची असते. पहिल्यांदा पॉलीप्लॉयडी. पॉलीप्लॉयडिक कंडिशन जी आहे ही ऑर्गॅनिझममध्ये इंड्यूस झालेली असते आणि सेम स्पेसिस म्हणून डिराईव्ह होते. मग याला ऑटोपॉलीप्लॉयडी असं म्हणतात. बऱ्याचशा प्लांटमध्ये ही इंड्यूस येते आणि ॲनिमल सेलमध्ये पण येते. केमिकल ट्रीटमेंट आपण घेतो किंवा त्याच्यामुळे येते किंवा रेडिएशनला एक्सपोजर झालं त्यामुळे येतं. टेम्परेचर शॉक जर मिळाला त्यामुळे पण होऊ शकतो. तर त्यामुळे डिस्टर्ब होतं. मायटॉटिक किंवा मियोटिक स्पिंडल जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे नॉन सेग्रिगेशन झाल्यामुळे पूर्ण गॅमिटचा सेट जो आहे तो चेंज होतो. म्हणून ह्या ऑर्गॅनिझम्सला स्टराईल असं म्हणतात. ते सीड प्रोड्यूस करत नाही हे प्लांट. जी कमर्शियल व्हॅल्यू आहे सीडलेस व्हरायटी तयार करण्यासाठी त्याचा वापर करून घेतला आहे माणसाने. कमर्शियल व्हॅल्यू आहे त्याला.
जपानमध्ये सीडलेस वॉटरमेलॉन आहे, टरबुजामध्ये सीडच नसतात. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये दूब ग्रास आहे तर सीडलेस आहे. दुसरे ऑटो पॉलिप्लॉइड्स जे आहेत ते पण सीडलेस आहे, म्हणजे ग्रेप्स, द्राक्ष सीडलेस येतात हल्लीच्या काळामध्ये. नंतर शुगर बीट, बनाना हे सगळे सीडलेस येतात. हे ऑटो पॉलिप्लॉइड ओरिजिनेट्स आहेत, नेचरमध्ये आलेले आहेत. हे नॅचरल सिलेक्शनमध्ये हे नाहीसे होऊ शकतात, एलिमिनेट होऊ शकतात. नाव ॲलोपॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइड ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते 2 डिफरंट स्पेसिस पासून तयार झालेले असतात, म्हणून त्याला ॲलोपॉलिप्लॉइडी असं म्हणतात. मग जी रिझल्टंट स्पेसिस येते त्याला ऑलोपॉलिप्लॉइड असं म्हणतात. तर याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, तर राफॅनो ब्रासिका, याचा क्रॉस केला रेडिशशी आणि कॅबेजशी. ओके. दुसरं एक्झाम्पल आहे ट्रायटिकम स्पेल्टा, हे हेक्झोप्लॉइड व्हीट आहे, याचा क्रॉस केला व्हीटशी किंवा गोट ग्रासशी, ॲजिलोपस स्क्वॅरोसा. तिसरं उदाहरण गॉसिपियम हिरसुटम, हे एक प्लांट आहे, कॉटन प्लांट, याचा क्रॉस केला जुन्या काळातल्या कॉटनशी किंवा अमेरिकन व्हरायटीशी, अप प्लांट कॉटन. नंतर चौथा एक्झाम्पल ट्रिटिकॅले, हा नवीन माणसाने बनवलेली ही सिरियल आहे, याचा क्रॉस केला व्हीटमध्ये किंवा रायमध्ये, तर याला सेकॅलाय असं म्हणतात. राय इज सेकॅले. तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत ॲलोपॉलिप्लॉइडीचे. नाव ॲन्युप्लॉइडी. ॲन्यू म्हणजे अनइव्हन आणि प्लॉइड म्हणजे सेट्स. अनइव्हन सेट्स असतात, म्हणजे ऑड असतात, इव्हन नसतात, विषम संख्या. तर याच्यामध्ये व्हेरिएशन जे क्रोमोसोम्सच्या नंबरमध्ये ते होल सेट नसतो क्रोमोसोमचा, होल सेट नसतो क्रोमोसोमचा, फक्त पार्ट असतो. ॲनोप्लॉइड जे ते 2 टाइप्समध्ये होतात, परत त्याचे 2 वेगळे पार्ट पडतात. पहिलं हायपोप्लॉइडी, हा मेनली सबट्रॅक्शनमुळे होतो किंवा सिंगल क्रोमोसोम लॉस झाल्यामुळे होतो, याला मोनोसोमी असं म्हणतात. 2n-1 1 पेअर ऑफ क्रोमोसोम लॉस झाल्यामुळे नलिसोमी होतो. पूर्ण पेअरच लॉस झाला, एक क्रोमोसोम झाला लॉस तर 2n-1, पण पूर्ण पेअरच्या पेअर लॉस झाला एका क्रोमोसोमचं, तर त्याला नलिसोमी म्हणतात, 2n-2. याच्यामध्ये वेगळे आता हायपोप्लॉइडीमध्ये प्रकार आहेत. तर पहिलं मोनोसोमी, डिप्लॉइड ऑर्गॅनिझम्स असतो, त्याच्यामध्ये 1 क्रोमोसोम मिस असतो, सिंगल पेअर, मोनोसोमॅटिक येते, म्हणून त्याला जिनोमिक फॉर्म्युला 2n-1. सो मोनोसोमिक इंडिव्हिज्युअल जे याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतात 2 वेगवेगळ्या प्रकारचे, तर दॅट इज n आणि n-1. n-1 गॅमेट जे ते प्लांटमध्ये सर्वाइव्ह होत नाही. ॲनिमलमध्ये जेनेटिक इम्बॅलन्स होऊ शकतो, त्याच्यामध्ये हे मॅनिफेस्टेशन करता येऊ शकतं. हाय मॉर्टॅलिटी किंवा रिड्यूस फर्टिलिटीमुळे मॅनिफेस्टेशन त्याच्यामध्ये होतं. नाव नलिसोमी. हे जे ऑर्गॅनिझम्स आहे याच्यामध्ये क्रोमोसोम पेअर जे आहे ते लॉस झालेलं असतं. दॅट इज कॉल्ड एज नलिसोमिक. जिनोमिक फॉर्म्युला आहे याच्यामध्ये 2n-2. तर हे नलिसोमिक इंडिव्हिज्युअल आहे, हे सर्वाइव्ह नाही होत. नलिसोमिक पॉलिप्लॉइड जे आहे
त्यामध्ये हेक्झॉप्लॉइड व्हीट असतं 6n-2. हे सर्वाईव्ह होऊ शकतं पण त्याचा व्हिगर कमी असतो किंवा फर्टिलिटी कमी असते नलिसोमीमध्ये. नाव हायपरप्लॉइडी, जेव्हा ॲडिशन होतं आयदर सिंगल क्रोमोसोमचं ॲडिशन होतं म्हणजे ट्रायसोमी किंवा पेअर ऑफ क्रोमोसोम म्हणजे 2n+2, त्याला टेट्रासोमी असं म्हणतात. तर ट्रायसोमी पाहू पहिल्यांदा. डिप्लॉइड जे असतात त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोसोम येतो. क्रोमोसोमल फॉर्म्युलाने ते रिप्रेझेंट करू शकतं 2n+1. तर पेअर क्रोमोसोम जे याच्यामध्ये एक्स्ट्रा नंबर असतो. तर ह्याच्यात ट्रायव्हॅलंट स्ट्रक्चर दिसतं. त्यामुळे मियोटिक प्रोफेस जो आहे तो दिसून येतो. त्याच्यात 2 क्रोमोसोम्स आहेत. एक ट्रायव्हॅलंट आहे, ते एका पोलवर असतं आणि तिसरं जे आहे ते अपोजिट पोलवरती असतं. म्हणजे गॅमिट्स आहे हे n+1 आणि n असे असतात रिस्पेक्टिव्हली. यामध्ये ट्रायसोमी जी आहे ती प्रोड्यूस होते डिफरंट फिनोटाइप्समध्ये. तर याच्यामध्ये जे क्रोमोसोम आहे त्यामध्ये कॉम्प्लिमेंट दिसतो एक ट्रिप्लिकेटमध्ये आणि त्याचा डिलिटेरियस इफेक्ट त्या ॲनिमलमध्ये दिसतो किंवा प्लांटमध्ये दिसतो. ह्युमन बिईंगमध्ये ट्रायसोमी जर असेल तर त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम येतो. ट्रायसोमीमध्ये 21 क्रोमोसोम्स असतात त्याच्यामध्ये. किंवा एडवर्ड सिंड्रोम येतो. ट्रायसोमीमध्ये 18 असतात. किंवा पॅटेव सिंड्रोम येतो. ट्रायसोमीमध्ये 13 क्रोमोसोम्स असतात. काही जे एप्स आहेत म्हणजे माकडं, चिंपांझी किंवा गोरिला सारखे, तर याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम दिसतो ट्रायसोमीमुळे. 22 किंवा 21 असे त्याच्यामध्ये जीन्स असतात. नाव टेट्रासोमी. तर टेट्रासोमीमध्ये डिप्लॉइड ऑर्गॅनिझम असतं. त्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोसोम्स असतात. तर त्याला टेट्रासोमी असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये जेनेटिक फॉर्म्युला असतो 2n+2 असा जेनेटिक फॉर्म्युला असतो. हे जे 21 पॉसिबल टेट्रासोमिक आहे हे व्हीटमध्ये दिसतात. तर हे व्हीटमध्ये आहेत 21 पॉसिबल टेट्रासोमिक 2n+2 मध्ये. नाव जीन म्युटेशन. जीनमध्ये म्युटेशन कसं असतं? आता हा नंबर चेंज होतो ती गोष्ट वेगळी, किंवा एक ॲडिशन होतं, एक डिलिशन होतं, किंवा त्यांचा सिक्वेन्स चेंज होतो ही गोष्ट वेगळी. स्ट्रक्चर चेंज होतं ही गोष्ट वेगळी. पण जीन म्युटेशन कसं होतं तर इंड्युस्ड म्युटेशन आणि स्पॉन्टेनियस म्युटेशन असं पण त्याच्यामध्ये फरक आहे. पहिल्यांदा जीन म्युटेशन म्हणजे काय पाहू. तर हेरिडेटरी जीन काय आहे? हेरिडेटरी युनिट आहे. अनुवांशिक म्हणजे पुढच्या पिढीमध्ये गुणधर्म कॅरी करण्यासाठी
जीन जे हे रिस्पॉन्सिबल असतं. हे क्रोमोसोम वरती असतं जीन. सेल डिव्हिजन मध्ये प्रत्येक जीन जो आहे तो एक्स्ट्रा रिप्लिका तयार करतो स्वतःच्या स्वतः आणि मग ते 2 डॉटर सेल्स मध्ये पास करत असतो. तर याच्यामध्ये जे जीन आहे ते एक्झॅक्ट कॉपीज तयार करू शकतो ग्रेट ॲक्युरसी मध्ये, पण त्याच्यामध्ये सिमिलर कॉपीज येत नाही आणि त्यामुळे नवीन सिंथेसाइज्ड डॉटर जीन जे ते एक्झॅक्टली सिमिलर नसतं पेरेंटल सारखं. हा जो डिफरन्स आहे जीन रिप्रोडक्शन मध्ये याला जीन म्युटेशन असं म्हणतात. हे जे रिझल्टंट जीन आहे त्याला म्युटेशन जीन असं म्हणतात. म्हणून जीन वरती पर्टिक्युलर पोझिशन जी असते लोकस क्रोमोसोम वरती एक पर्टिक्युलर जागा असते जीनची, त्याला लोकस असं म्हणतात. तर हा जो चेंज आहे सिंगल जीनचा त्यामुळे पर्टिक्युलर लोकस मध्ये हा पॉइंट दिसतो जीन म्युटेशनचा. याला पॉइंट म्युटेशन असं पण म्हणतात. हे जे जीन म्युटेशन आहे त्यामुळे बरेचसे चेंजेस होतात मॉलिक्युलर लेवलवरती, डीएनए मॉलिक्युलच्या लेवलवरती चेंजेस होतात. पर्टिक्युलर जीन जे त्याचा स्पेसिफिक नंबर असतो आणि सिक्वेन्सचा काही ऑर्डर असतो बेस पेअर मध्ये. तर याच्यामध्ये सिक्वेन्स आहे बेस पेअरचा A to G आणि G to C. याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असते जे पाहिजे असते इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर जीनच्या फंक्शनसाठी ती इन्फॉर्मेशन असते आणि तो जीन जो आहे त्याला इसेन्शियल रोल असतो डेव्हलपमेंटमध्ये फेनोटायपिक कॅरेक्टरमध्ये. जर समजा काही चेंज झाला सिक्वेन्समध्ये किंवा बेस पेअरमध्ये पर्टिक्युलर जीनच्या तर त्याचा कोड चेंज होतो, फंक्शन चेंज होतो आणि त्यामुळे फेनोटाईप पण चेंज होतो. इंडिव्हिज्युअल फेनोटाईप. फेनोटाईप म्हणजे माणसामध्ये एक्सप्रेस झालेलं कॅरेक्टर. त्या जीनमुळे माणसामध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याला फेनोटाईप असं म्हणतात. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर जीन म्युटेशन जे ते सिक्वेन्सच्या अल्टरनेशनमुळे पण होऊ शकतं. पेअरचा सिक्वेन्स जो आहे तो अल्टर होतो म्हणजे बदलतो डीएनए मॉलिक्युलमध्ये. मोड ऑफ ओरिजिन जर आपण बघितला जीन म्युटेशनचा मोड ऑफ ओरिजिन तर त्या म्युटेशनचे 2 प्रकार पडतात. ओके, पहिलं स्पॉन्टेनियस म्युटेशन. पहिलं जे येते स्पॉन्टेनियस म्युटेशन. स्पॉन्टेनियस याचा अर्थ आहे की ते आपोआप होतं, फ्लो मध्ये होतं. स्पॉन्टेनियस म्युटेशन हे सडनली होतं नेचरमध्ये आणि त्याचा जो ओरिजिन आहे ते ओरिजिन अननोन आहे. स्पॉन्टेनियस म्युटेशनचा ओरिजिन अननोन आहे. याला नॅचरल किंवा बॅकग्राऊंड म्युटेशन असं पण म्हणतात. बऱ्याचशा प्लांटमध्ये हे दिसून येतं किंवा ॲनिमलमध्ये पण दिसून येतं. याचं एक्झाम्पल आहे टोबॅको म्युटंट. 70 पानं प्रोड्यूस करतात एकत्र ऑल ऑफ अ सडन. नॉर्मल प्रोजेनीमध्ये 20 पानं असतात त्याला. ॲनिमल्समध्ये पॉलिप्लॉइडी असते, मॅनमध्ये शीप, कॅट, याच्यामध्ये अल्बिनिझम येतं, पिग, माईस, नंतर हॉर्नलेस कॅटल येतं, शिंग नसतं त्याला. नंतर हेअर स्लीप येतं मॅनमध्ये. हे स्पॉन्टेनियस म्युटेशनचं एक्झाम्पल आहे. लॉबस्टर क्लॉज मॅनमध्ये. नंतर डबल इयर्न कॅटल, मल्टीनिपल्ड कंडिशन शीपमध्ये. हे सगळं या स्पॉन्टेनियस म्युटेशनचं एक्झाम्पल आहे.
स्पॉन्टेनियस म्युटेशन हे इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टरवरती अवलंबून असतं. याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन नाही होत आणि त्यामध्ये बरेचसे म्युटेशन्स होतात हाय टेम्परेचरला. ओके, लो टेम्परेचरला सेम व्हरायटीमध्ये. जर समजा आपण केमिकल्स पाहिले ते सुद्धा प्रोड्यूस करतात त्यांचे इफेक्ट म्युटेशन तयार करण्यासाठी. एज आणि सेक्स याचा पण इन्फ्लुएन्स होतो म्युटेशनवर. नाव इंड्युस्ड म्युटेशन. हे जे म्युटेशन आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आहेत. इंड्युस्ड म्युटेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते लॅबोरेटरीमधून आपण केलेलं असतं. ॲबनॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये त्या ॲनिमलला ठेवून किंवा प्लांटला ठेवून त्याच्यामध्ये म्युटेशन इंड्यूस केलं जातं. म्हणजे जबरदस्ती म्युटेशन होण्यासाठी सारखी परिस्थिती तयार केली जाते. आर्टिफिशियली आपण म्युटेशन इंड्यूस करू शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. ॲबनॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये जर त्याला ठेवलं, रेडिएशनमध्ये ठेवलं किंवा फिजिकल कंडिशन्स त्याच्यामध्ये काही वेगळ्या केल्या, टेम्परेचर, केमिकल्स, तर काही सबस्टन्सेस जे आहेत किंवा एजंट्स जे आहेत त्यामुळे आर्टिफिशियल म्युटेशन होऊ शकतं. तर याला म्युटाजेन्स असं म्हणतात किंवा म्युटाजेनिक एजंट असं म्हणतात. तर म्युटाजेनिक एजंट्स कोणते कोणते आहेत ज्याच्यामुळे म्युटेशन होतं ते आपण पाहू. पहिलं रेडिएशन. रेडिएशनमुळे म्युटेशन होतं. तर हे रेडिएशन जे फार इम्पॉर्टंट म्युटाजेनिक आहे. 2 कॅटेगरीचे रेडिएशन असतात. तर पहिलं जे आहे तर त्याला आयोनायझिंग रेडिएशन असं म्हणतात, एक्स रे किंवा गॅमा रे. नंतर अल्फा आणि बीटा रेज जे ते असतात. नंतर इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि दुसरे फास्ट मुव्हिंग पार्टिकल्स पण असतात. दुसऱ्या प्रकारचं जे आहे ते नॉन आयोनायझिंग रेडिएशन असतं. तर नॉन आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किंवा व्हिजिबल लाईट. हे जे रेडिएशन आहे ते सुद्धा म्युटेशन्स ऑर्गॅनिझम्समध्ये घडवून आणतात. नाव टेम्परेचर. म्युटाजेनमध्ये टेम्परेचर सुद्धा असू शकतं. टेम्परेचरमुळे पण म्युटेशन इंड्यूस करता येऊ शकतं. केमिकल रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या टेम्परेचरमुळे इन्फ्लुएन्स होतात. तर टेम्परेचर हे पण म्युटाजेनिक आहे. ओके, सरप्रायझिंगली म्युटाजेनिक आहे. असं रिपोर्ट केला गेलेलं आहे की रेट ऑफ म्युटेशनचा आहे, रेट ऑफ म्युटेशन वाढू शकतो. जर टेम्परेचर वाढलं तर म्युटेशन होण्याचा रेट वाढू शकतो. 10 डिग्री सेल्सिअस जर समजा टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर म्युटेशन रेट हा डबल किंवा ट्रिपल होऊन जातो. टेम्परेचरमुळे थर्मल स्टॅबिलिटी जी आहे डीएनएची ती खराब होते. त्याचा रेट ऑफ रिॲक्शन बदलतो. दुसरे जे सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन बदलतो. डीएनए बरोबर ते बदलतं. नाव केमिकल म्युटाजेन्स. केमिकल सबस्टन्सेस आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, त्यामुळे म्युटेशन इंड्यूस होतं. त्याच्यामुळे म्युटेशन होतं. जीनची म्युटेबिलिटी जी आहे ती वाढते. ही जी केमिकल्स आहेत ते म्युटेशन घडवून आणतात. ते ऑर्बाचने किंवा रॉबसनने दाखवले 1947 मध्ये. मस्टर्ड गॅस त्यांनी वापरला आणि त्याच्याशी रिलेटेड कंपाऊंड्स वापरले, नायट्रोजन आणि सल्फर. मस्टर्ड, नंतर मस्टर्ड ऑइल, नंतर क्लोर ॲसिटोन याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केले आणि ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्ट्राचा जो मेल होता
तर ते त्याच्यामध्ये हे म्युटेशन झालं असं त्यांनी दाखवून दिलं. मग त्याच्यानंतर बरेचसे केमिकल कंपाऊंड जे आहेत ज्यांना आपण पहिल्यांदा नॉन टॉक्सिक म्हणायचो ते सापडले की ते म्युटेजेनिक आहे. काही स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये त्यामुळे म्युटेशन होऊ शकतात. केमिकल सबस्टन्सेस जे आहेत ते क्रोमोसोमचं केमिकल एन्व्हायरमेंट चेंज करतात आणि त्याचा इन्फ्लुएन्स असतो त्या क्रोमोसोम्सवरती इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली. डीएनएची स्टॅबिलिटी ते घालवतात. त्याची ॲबिलिटी जी आहे डीएनएची रिप्लिकेशनची जी ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो. तर केमिकल म्युटेशन जे आहे तर त्यामुळे जे म्युटेशन होतं ज्यावेळेस ते सेलच्या न्यूक्लियसमध्ये जातं त्यावेळेस ते म्युटेशन घडवून आणतं. ते डीएनएला अफेक्ट करतं डायरेक्ट चेंजमुळे किंवा इनडायरेक्ट चेंजमुळे. जीन स्ट्रक्चरमध्ये चेंज होतं किंवा एरर कॉपी तयार होतात. बेस ॲनालॉग चेंज झाल्यामुळे एरर कॉपी होतात त्या डीएनएच्या. नाव इंड्युस्ड आणि स्पॉन्टेनियस याच्यामध्ये काय फरक आहे त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. स्पॉन्टेनियस म्युटेशन जे ते नोन कॉजमुळे होतं. त्याचं नोन कॉज नसतं, माहीत नसतं, त्याचं कारण माहीत नसतं. तर ते स्पॉन्टेनियस होतं, ॲटोमॅटिक होतं. आणि ट्रूली स्पॉन्टेनियस आहे ते इनहेरंटंट आहे. लो लेवल मेटाबॉलिक एरर्स त्याच्यामध्ये येतात. डीएनए रिप्लिकेशन मध्ये ती एक मिस्टेक झालेली असते त्यामुळे ते म्युटेशन झालेलं असतं. दॅट इज स्पॉन्टेनियस म्युटेशन. ते ॲक्च्युअली म्युटेजेनिक एजंट्समुळे झालेलं नसतं. एन्व्हायरमेंटमध्ये जे म्युटेजेनिक एजंट्स असतात त्याच्यामुळे ते होतं. इंड्युस्ड म्युटेशन काय तर ते ऑर्गॅनिक म्युटेजेनिक एजंट्सची एक्सपोजर झाल्यामुळे होतं. आयोनायझिंग रेडिएशन, अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा काही केमिकल्स जे डीएनएशी रिॲक्शन करतात किंवा आरएनएशी रिॲक्शन करतात व्हायरसेसमध्ये, यांच्याशी जर एक्सपोजर झालं तर मग म्युटेशन होतं. ते इंड्युस्ड म्युटेशन असतं. जर समजा ऑपरेशनल फरक पाहिला आपण तर पर्टिक्युलर म्युटेशन हे स्पॉन्टेनियसली झालंय किंवा स्पेसिफिक म्युटेशन आहे म्युटेजेनिक एजंटमुळे, हे असं आपल्याला एकदम ठरवता येत नाही. पोटेन्शियल म्युटेजेनिसिटी जी आहे ती ह्युमनमध्ये बऱ्याचशी असते. नॅचरली पण असू शकतं आणि ह्युमन मेड पण असू शकतं. नॅचरली ऑकरिंग केमिकल्समध्ये सुद्धा म्युटेजेनिक ॲक्टिव्हिटी असते, ते आपण पाहू शकतो. सोलर रेडिएशन्स हे सुद्धा म्युटेशनचं कॉज आहे, त्यामुळे सुद्धा म्युटेशन होतं. तर याच्यामुळे लाईफ चेंज होतंच असं नाही. आपल्याला लाईट शिवाय तर प्लांटमध्ये फोटोसिंथेसिसच होणार नाही. त्याची म्युटेजेनिक ॲक्टिव्हिटी कमी असते लाईटमध्ये, अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये, सोलर रेडिएशनमध्ये. अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत सनलाईटमध्ये त्यांना व्हेरी लो एनर्जी आहे, त्यामुळे त्या टिश्यूमध्ये पेनिट्रेट करत नाही. गोनॅड्स किंवा जर्म सेल्स पर्यंत ते सूर्यकिरण पोचू शकतील इतकी त्यांची पॉवर नाही आहे. एकदम लो पॉवर आहेत ते सोलर रेडिएशन्स. सोलर रेडिएशनमध्ये जे अल्ट्राव्हायोलेट लाईट असतात ते हायर ऑर्गॅनिझम्समध्ये म्युटेजेनिक इफेक्ट मात्र होऊ शकतो. म्हणजे हायर ऑर्गॅनिझममध्ये म्युटेजेनिक इफेक्ट ते करू शकतील इतके त्यांची पॉवर नाही आहे. युव्ही लाईट हा म्युटेजेनिक आहे तो फक्त स्किन सेलमध्ये, ह्युमनच्या स्किन सेलमध्ये. लिटिल कम्फर्ट आहे. इनहेरिटेड डिसेसमध्ये झेनोडर्मा पिगमेंटोसम असं जर बघितलं ज्या लोकांमध्ये इनहेरिटेड डिसीज आहे झिरोडर्मा पिगमेंटोसम तर त्याच्यामध्ये सिव्हिअर स्किन कॅन्सर होतात. पण त्याला जर सनलाईटशी एक्सपोज केलं
तर बरेचसे त्यातले जे त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियस म्युटेशन होतं आणि फिजिकल आणि केमिकल एजंट्समुळे म्युटेशन होऊन त्यांना त्याच्यापासून बरं पण वाटतं. सो त्यांना जर सनलाईटमध्ये एक्सपोज केलं तर त्याच्यामध्ये तो झिरोडर्मा पिगमेंटोसम येतं. सो अशा रीतीने आपण हे युनिट 4 पाहिलं, ज्याच्यामध्ये म्युटेशन्सवरती फार भर दिलेला आहे. म्युटेशन्स कसे असतात आणि त्यांचे प्रकार काय, हे सगळं या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं. छोटंसं चॅप्टर होतं, 8च पानांचं चॅप्टर आहे, त्यामुळे लवकर संपताय. तुम्हाला कोणाला जर समजा काही अडचणी असतील कुठल्या पण चॅप्टरमध्ये, कुठल्या पण युनिटमध्ये, कुठल्या पण पॅरेग्राफमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला जर समजली नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये मराठीमध्ये टाकलं तरी पण चालेल. मी त्याचं उत्तर तुम्हाला तिथल्या तिथे पोस्ट करून देईन. त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंट टाकायची. त्या कॉमेंटमध्ये लिहायचं की व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावरती आणि किती सेकंदावरती जे पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये अडचण आहे असं तुम्ही टाका. त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल आणि तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सॉल्व्ह करेल. ठीक आहे. सो इथे आपण थांबू. आपलं हे युनिट 4 पण संपलं आहे. नेक्स्ट लेक्चरला युनिट 5 लास्ट युनिट आहे मला वाटतं ते जेनेटिक्समधलं. 5च युनिट्स आहेत तुम्हाला, तर ते लास्ट युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. इथे आता थांबूया. ठीक आहे. बाय.